ಇವತ್ತು ಲೋಕಸಮರದಲ್ಲಿ ಕಟಾಕಟ್ ವಾಕ್ ಸಮರ ಮುಂದುವರೆದಿದೆ. ಒಂದು ಹಂತ ಮುಂದಕ್ಕೆ ಹೋಗಿದೆ. ರಾಹುಲ್ ಕಟಾಕಟ್ ಹೇಳಿಕೆಗೆ ನಿನ್ನೆ ಮೋದಿ ಕೌಂಟರ್ ಕೊಟ್ಟಿದ್ರು. ಮೋದಿ ಹೇಳಿಕೆಗೆ ಮಾಜಿ ಸಿಎಂ ಅಖಿಲೇಶ್ ಯಾದವ್ ಟಾಂಗ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ನಮ್ಮನ್ನ ವಿದೇಶಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾರೆ ಅಂತ ಪಿಎಂ ಟೀಕೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ಆದರೆ ಅವರ ಆಪ್ತರು ಸ್ನೇಹಿತರನ್ನೇ ವಿದೇಶಕ್ಕೆ ಓಡಿಸ್ಬಿಟ್ರು, ಕಟಾಕಟ್ ಅಂತ ಓಡ್ ಹೋದ್ರು ಅಂತ ಅಖಿಲೇಶ್ ಯಾದವ್ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಯುವರಾಜನಿಗೆ ದೇಶದ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಬಗ್ಗೆ ಗಿಲ್ಲಿ ದಾಂಡು ಆಟ ಅಂದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಬಂಗಲೆಯಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿದ ಯುವರಾಜನಿಗೆ ಕಷ್ಟವಿಲ್ಲದೆ ಪರಿಶ್ರಮ ಇಲ್ಲದೆ ದೇಶದ ಅಭಿವೃದ್ಧಿ ತನ್ನಿಂತಾನೇ ಆಗಿಬಿಡುತ್ತೆ ಅಂತ ಅಂದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಹೇಗೆ ಅಂದ್ರೆ ಕಟಾಕಟ್ ಅಂತ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ನೀಡಿದ್ದ ಹೇಳಿಕೆಗೆ ಕೌಂಟರ್ ಕೊಟ್ಟಿದ್ರು ಮೋದಿ. ಅದಕ್ಕೆ ಅಖಿಲೇಶ್ ಇವತ್ತು ಕೌಂಟರ್ ಅಟ್ಯಾಕ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ಮೋದಿ ಏನ್ ಹೇಳಿದ್ರು, ಅಖಿಲೇಶ್ ಯಾದವ್ ಯಾವ ರೀತಿ ಕೌಂಟರ್ ಅಟ್ಯಾಕ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ನೋಡ್ಕೊಂಡ್ ಬನ್ನಿ. साथियों, सपा कांग्रेस के शहजादों के लिए देश का विकास ऐसा है जैसे मोहल्ले में बच्चे वो गिल्ली डंडे के खेल करते हैं, ऐसा लगता है इनको। महलों में पैदा होने वाले इन शहजादों को ना मेहनत की आदत है और ना ही नतीजे लाने की। इसलिए कहते हैं देश का विकास अपने आप होगा। और कहते क्या है, विकास कैसे होगा? बोले खटाखट खटाखट। ये सोचते हैं भारत आत्मनिर्भर अपने आप बन जाएंगे, और कोई पूछता है तो कैसे, तो बोले खटाखट खटाखट। ये सोचते हैं नए हाईवे अपने आप बन जाएंगे, और कोई पूछे कैसे, अरे छोड़ो यार खटाखट खटाखट। ये सोचते हैं भारत से गरीबी दूर हो जाएगी, कोई पूछे कैसे, तो बोले खटाखट खटाखट। अरे कोई इनके दिमाग को भी जरा बता दो कि अब रायबरेली की जनता भी खटाखट 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 भेजेगी घर। अमेठी से गए, रायबरेली से भी जाएंगे। साथियों, देश चलाना सोने की चमच लेकर के पैदा हुए बच्चों का खेल नहीं है। आपसे नहीं हो पाएगा, क्योंकि 4 जून के बाद मोदी सरकार तो बनेगी ही बनेगी। देश की जनता मोदी सरकार तो बनाएगी, लेकिन इतना भर नहीं, और भी बहुत कुछ होने वाला है। क्या होगा मैं बताऊं? 4 जून के बाद मोदी सरकार बनेगी तो आपको पता है, ये इंडी गठबंधन टूट करके बिखर जाएगा, खटाखट खटाखट। पराजय के बाद बलि के बकरे को खोजा जाएगा, खटाखट खटाखट। और शहजादे बीजेपी के लोग बड़े घबराए हुए हैं। और दिल्ली वालों ने जब से सुना है कि इंडिया गठबंधन गरीबों के लिए फैसले ले रहा है, ये दिल्ली वालों ने जब से सुना है, तब से वो आपके प्रत्याशी के खटाखट 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 की नकल करने लगे हैं। वो कह रहे हैं कि हम लोग विदेश चले जाएंगे, लेकिन हमारे देश की जनता जागरूक है। वो जानती है कि उन्होंने कुछ साल पहले ही अपने खासम खास लोगों को एक के बाद एक विदेश भेजने का काम किया था। बताओ, उनके जो मित्रगण थे या साथी थे, एक के बाद एक खटाखट 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 विदेश भाग गए कि नहीं भाग गए? और अब ये जनता कह रही है इनसे कि अब आपको हटा देंगे, फटाफट फटाफट फटाफट। बताओ, इन्हें हटा दोगे कि नहीं हटा दोगे? और
जो कहते थे कि ना खाएंगे ना खाने देंगे, याद है कि नहीं याद है? आओ वो सब डकार गए कि नहीं डकार गए? डकार गए और कह रहे हैं गटागट गटागट गटागट। बताओ, खाने के बाद, इलेक्ट्रॉल बॉन्ड के बाद तो इन्होंने डकार भी नहीं ली। ಇದಾದ ಮೇಲೆ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಕೂಡ ಮತ್ತೆ ಮಾತಾಡಿದ್ದಾರೆ. ಈ ಸಲ ಪಿಎಂ ಮೋದಿ ಖಟಾಖಟ್ ಹೇಳಿಕೆಗೆ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ವ್ಯಂಗ್ಯ ಆಡಿದ್ದಾರೆ. ನಾನು ಹೇಳಿದ್ದೆಲ್ಲಾನು ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿಜಿ ಈಗ ಹೇಳ್ತಾರೆ. ಮೋದಿ ಏನಾದರೂ ಹೇಳಬೇಕಂದ್ರೆ ನನಗೆ ಹೇಳಿ ಅಂತ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ನನಗೆ 2 ನಿಮಿಷ ಸಾಕು, ಮೋದಿ ಬಾಯಲ್ಲಿ ಆ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿಸ್ತೀನಿ. ಈ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿದ್ದು ರಾಯ್ಬರೇಲಿ ಸಮಾವೇಶದಲ್ಲಿ. ಹಾಗಾದ್ರೆ ಏನು ಹೇಳಿದ್ರು ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ, ಯಾಕೆ ಹೇಳಿದ್ರು ಕೇಳಿಸ್ಕೊಡಿ. क्योंकि जो भी मैं चाहता हूं मैं प्रधानमंत्री के मुंह से बुलवा सकता हूं. मैंने कहा, नरेंद्र मोदी जी, आप अदानी अंबानी का नाम कभी नहीं लेते हो. 2 दिन बाद नरेंद्र मोदी जी कहते हैं अदानी अंबानी. फिर मैंने कहा कि हम बैंक अकाउंट में ठकाठक 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 पैसा डालेंगे. नरेंद्र मोदी अपने भाषण में कहते हैं ठकाठक 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 ठकाठक. आप मुझे बताओ क्या बुलवाना है नरेंद्र मोदी से, मैं कल बुलवा देता हूं. 2 मिनट लगेंगे. और अगर कुछ नहीं बुलवाना है वो भी बता दो. नरेंद्र मोदी हार एक्सेप्ट कर गए हैं. जैसे जैसे कहते हैं ना, गुड बाय, बस हो गई गुड बाय नरेंद्र मोदी जी की. मैं आपको लिख के दे रहा हूं, 4 जून नरेंद्र मोदी हिंदुस्तान के प्रधानमंत्री नहीं रहेंगे. ಇನ್ನು ರಾಯ್ಬರೇಲಿ ಸಮಾವೇಶದಲ್ಲಿ ಸೋನಿಯಾ ಗಾಂಧಿ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಗೆಲುವಿಗೆ ರಂಗಪ್ರವೇಶ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಈ ಬಾರಿ ರಾಯ್ಬರೇಲಿಯಿಂದ ನಿಲ್ಲದೆ ರಾಜ್ಯಸಭೆ ಮೂಲಕ ಆಯ್ಕೆಯಾದರು ಸೋನಿಯಾ ಗಾಂಧಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಆರೋಗ್ಯದ ಸಮಸ್ಯೆ ಅವರನ್ನ ಕಾಣ್ತಾ ಇತ್ತು, ಅನಾರೋಗ್ಯದ ಸಮಸ್ಯೆ. ರಾಯ್ಬರೇಲಿಯಲ್ಲಿ ಸೋನಿಯಾ ಗಾಂಧಿ ಮಾತನಾಡ್ತಾ, ನನ್ನ ಮಗ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿನ ನಿಮ್ಮ ಕೈಗೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ನನಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡದ ಹಾಗೆ ರಾಹುಲ್ಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಿ. ನೀವು ಕಲಿಸಿದ ಶಿಕ್ಷಣ ರಾಹುಲ್ ಪ್ರಿಯಾಂಕಾಗ್ ನಾನು ಕಲಿಸಿದ್ದೀನಿ. ರಾಹುಲ್ ಯಾವತ್ತೂ ನಿಮ್ಮವನಾಗಿರ್ತಾನೆ. ಸೋನಿಯಾ ಗಾಂಧಿ ರಾಯ್ಬರೇಲಿಯಲ್ಲಿ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿಯ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಭಾವುಕ ಭಾಷಣ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಒಂದು ಎಮೋಷನಲ್ ಭಾಷಣ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಏನು ಹೇಳಿದ್ರು ಸೋನಿಯಾ ಗಾಂಧಿ ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ಳಿ. मैं आपको अपना बेटा सौंप रही हूँ. जैसे आपने मुझे अपना अपना माना, वैसे ही राहुल को अपना मान कर रखना है. ये राहुल आपको निराश नहीं करेंगे. 30 साल तक एक सांसद के रूप में आपने मुझे सेवा करने का अवसर दिया. ये मेरे जीवन की सबसे बड़ी पूंजी है. रायबरेली मेरा परिवार है, वैसे अमेठी भी मेरा घर है. पिछले 100 साल से हमारे परिवार की जड़ इस मिट्टी से जुड़ी हुई है. गंगा माँ की तरह पवित्र यह रिश्ता. मैंने राहुल और प्रियंका को वही शिक्षा दी जो इंदिरा जी ने और रायबरेली की जनता ने मुझे दी. सबका आदर करो, कमजोर की रक्षा करो, अन्याय के खिलाफ जनता के अधिकार के लिए जिससे भी लड़ना पड़े लड़ जाओ. डरना मत, क्योंकि संघर्ष की तुम्हारी जड़ें और परंपराएं बहुत मजबूत. ಇದು ಏಷ್ಯಾನೆಟ್ ನ್ಯೂಸ್ ನೆಟ್ವರ್ಕ್ ಪ್ರಸ್ತುತಿ.
ನೀವು ನೋಡ್ತಿದ್ದೀರಾ ಏಷ್ಯಾ ನೆಟ್ ಸುವರ್ಣ ನ್ಯೂಸ್.